नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप गणेश ढोरे, शासकीय अध्यापक महाविद्यालय B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी. आज आपण इतिहास पाहणार आहोत. वर्ग 7वी, विषय इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 7व्या वर्गातील इतिहास विषयातील प्रकरण पहिले इतिहासाचे साधने अभ्यासले. तर आज आपण प्रकरण 2 म्हणजे शिवपूर्वकालीन भारत पाहणार आहोत. घटक शिवपूर्वकालीन भारत. तर मित्रांनो, तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीतच असेल, कारण की आपण मागील वर्षी तो अभ्यासला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील परिस्थिती आपण थोडक्यात त्या पाठातून पाहिली होती की शिवाजी महाराजांचे राजकीय, सामाजिक, भौगोलिक, राजनैतिक व सांस्कृतिक प्रगती कशा पद्धतीने होती. तर आपण या पाठात म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरची परिस्थिती म्हणजे पूर्वीची परिस्थिती कशी होती आणि भारतात कोणकोणत्या राजसत्ता होत्या आणि कोणकोणते राजघराणे होते. तर त्यामध्ये आपला उपघटक येणार आहे तत्कालीन सत्ता. तत्कालीन राजसत्ता. तत्कालीन राजसत्ता. मित्रांनो, 8व्या शतकात अनेक प्रकारचे भारतीय राजघराणे आपल्या भारतात झाले, विशेषतः महाराष्ट्रातील राष्ट्रकूट, पाल, चोल यासारखे घराणे झाले. महाराष्ट्रात राष्ट्रकूट हे नावाजलेले घराणे होते. त्यानंतर पाल घराणे, बंगालमधील पाल घराणे, असे अनेक प्रकारचे राजघराणे भारतात स्थापन झाले. तर त्यामध्ये आपण पाहतच आहे, उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गढवाल नावाचं राजघराणं होतं आणि त्यांची परिस्थिती भारतातली सर्वत्र दिसून येत होती. त्याच पद्धतीने परमारचे घराणे ही घराणी महत्त्वाची होती. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान, तर चौहान घराण्यातील आपल्याला दिसून येते पृथ्वीराज चौहान यांनी चौहान घराण्याची स्थापना केली आणि संपूर्ण भारतावर साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याचनंतर आपण पाहतो की येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. हे तराईंचं पहिलं युद्ध झालं होतं. तेव्हा पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीशी युद्ध करून विजय मिळवला होता. परंतु दुसऱ्या युद्धात काय झालं तर मोहम्मद घोरीने पृथ्वीराजावर आक्रमण करून दुसरं युद्ध लढले आणि तिथून भारतातली सुलतानाच्या सत्तेला सुरुवात झाली. घोरीने अपघाताने म्हणजे अनावधाने पृथ्वीराजावर आक्रमण केले आणि भारतावर साम्राज्य स्थापनेचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच त्याच पद्धतीने तामिळनाडूतील चोल घराण्यातील राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे ठरले. आपल्याला दिसून येते की तामिळनाडूमध्ये चोल घराणे महत्त्वपूर्ण घराणे आहे. त्यामध्ये राजेंद्र पहिला म्हणा की राजेंद्र प्रथम म्हणा, राजाराज पहिला म्हणा, यांनी काय केलं, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात म्हणजे श्रीलंकेपर्यंत आपलं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि आपलं एकशक्ती साम्राज्य निर्माण केलेलं दिसून येते. तसेच जो राजेंद्र प्रथम होता, त्या राजेंद्र प्रथम यांनी सर्वप्रथम आरमार मोहीम उभी केली आणि संपूर्ण समुद्रावर आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजपूत घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादचा प्रदेश जिंकून घेतला. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराणे फार महत्त्वाचे आहेत, कारण की त्या घराण्याची सत्ता महाराष्ट्रात 200 ते 300 वर्ष स्थापन होती आणि याने एक क्षत्रिय साम्राज्य निर्माण केलेलं दिसून येते. त्यानंतर शिलाहाराची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली.
पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड येथे घराणे, दक्षिण कोकणात तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव जिल्ह्याच्या काही भागावर राज्य करत होते. शिलाहार घराणे. शिलाहार घराणे महाराष्ट्रात दिसून येते. त्यांची 3 ठिकाणी सत्ता होती. एक सांगली, बेळगाव, सातारा या 3 जिल्ह्या मिळून एका ठिकाणी आणि उर्वरित दुसऱ्या भागात असे शिलाहार घराणे दिसून येते. त्यानंतर शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. म्हणजे शेवटची आणि महत्वाची राजवट म्हणजे यादवांची. यादवांनी महाराष्ट्रावर आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं आणि यादव हे पहिलं घराणं होतं महाराष्ट्रातनी सत्ता स्थापन करणार आणि आपलं साम्राज्य निर्माण करणार. त्यानंतर घराण्यातील म्हणजे यादव घरातील भिल्लम पाचवा यांनी राजधानी औरंगाबाद जवळ देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. म्हणजे यादव घराण्यातील जो भिल्लम पाचवा होता विदर्भ्यांना, त्यांची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी होती. हे तुम्ही लक्षात ठेवा. राजधानी तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. कोण्या राज्याची, कोण्या ठिकाणी किंवा कुठे त्यांनी राजधानी स्थापन केली होती. भिल्लम पाचवा याने आपली राजधानी औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी येथे स्थापन केली होती आणि आपल्या कृष्णा नदीच्या परिसराच्या संपूर्ण आसपास आपलं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळ मानला जातो. या विशेषतः यादव घराण्याचा जो काळ होता तो मराठी भाषा आणि साहित्याचा काळ मानला जातो. कारण की त्याच काळामध्ये मराठी साहित्यामध्ये प्रगती दिसून येते आणि साहित्य निर्मिती जर झाली असेल तर यादवांच्या काळात फार साहित्य निर्माण झाली दिसून येते. म्हणून यादवांचा काळ हा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. म्हणजे यादवाच्याच काळात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय म्हणा किंवा महानुभाव पंथ म्हणा यांची सुरुवात झाली आणि समोर त्याचा विस्तार होत गेला. त्यानंतर आपला या पाठातील पहिला मुद्दा आहे वायव्येकडील आक्रमणे. वायव्येकडील आक्रमणे. शिवपूर्वकालीन जी परिस्थिती होती, सुरुवातीला आपल्याला वायव्येकडील आक्रमणे पाहावे लागेल. शिवपूर्वकालीन परिस्थितीमध्ये भारतावर अनेक प्रकारचे आक्रमणे परक्यांनी केलेली दिसून येतो. परक्यांनीच नव्हे तर भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या प्रदेशात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता स्थापन झाल्या होत्या. त्यांनी आपापसात युद्ध करून स्वतःचं साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येते. सुरुवातीला वायव्येकडील आक्रमणे. वायव्येकडील आक्रमणामध्ये आपण सुरुवातीला पाहू महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्याची सत्ता होती. तरी उत्तरेकडील मात्र वायव्येकडील असलेल्या आक्रमणांनी येथील स्थानिक सत्तांना जिंकून आपल्या अंमलाखाली बसवले. म्हणजेच काय की महाराष्ट्रात ज्या स्थानिक सत्ता होत्या म्हणजे पूर्वीपासून म्हणजे बऱ्याच काळापासून महाराष्ट्रात ज्या सत्ता स्थापन झाल्या होत्या, राष्ट्रकूट म्हणा, यादव म्हणा, ह्या ज्या स्थानिक सत्ता होत्या यांच्यावर परकीय प्रदेशाच्या सत्तांनी आक्रमण केले आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. दरम्यानच्याच काळात मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. म्हणजे याच परिस्थितीमध्ये म्हणजे या स्थितीकालीन परदेशी सत्तेचा उदय झाला. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे आली. त्यानंतर काय झालं माहित आहे? त्यानंतर अरबांनी भारताकडे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचेही आक्रमण व्हायला सुरुवात झाली. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. म्हणजे त्यांना सुद्धा आपला साम्राज्य विस्तार करावा वाटला, त्यासाठी ते भारताकडे वळले म्हणजे भारताकडे मार्गक्रमण झाले. त्यामुळे काय झालं, भारतात ज्या वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता स्थापन होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा आक्रमण होत होती. कशासाठी की साम्राज्य विस्तारासाठी. म्हणजे एका प्रदेशाचा राजा दुसऱ्या प्रदेशावर आक्रमण करायचा आणि त्यामध्ये काय होता, आपापसातली जी एकी होती ती संपली आणि त्यामुळे परदेशी जे होते अरब ते भारताकडे वळले आणि त्यांनी आपल्या
साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. याचा फार मोठी हानी भारताला सोसावी लागली. त्यानंतर 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. त्यानंतर भारतातनी मोहम्मद बिन कासिम नावाचा व्यक्ती आला आणि त्यांनी सुद्धा अरबी सेनानी सिंध प्रांतावर, सर्वप्रथम मोहम्मद बिन कासिम भारतावर आला आणि सिंध प्रांतावर त्यांनी हमला केला. मोहम्मद बिन कासिम हा पहिला सुलतान होता जो भारतावर आक्रमण केलं होतं. त्यांचं जी स्वारी होती इसवी सन 711 मध्ये तो आला. 711 मध्ये त्याने भारतावर आक्रमण केलं. त्यानंतर तेथील दाहीर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. जेव्हा मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण केलं सुरुवातीला सिंध प्रांतावर, तेथे दाहीर नावाचा राजा राज्य करत होता आणि त्यानं त्या दाहीर नावाच्या राजावर आक्रमण करून त्याला पराभूत केले आणि आपलं स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. त्यानंतर या स्वारीमुळे अरबांचा भारतातील राजकीय संबंध प्रथमच आला आणि पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. आणि मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून भारतातनी अनेक परकीय प्रदेशी आले आणि आपापले राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. कारण की भारतातली साम्राज्य स्थापन त्यांना पण करायचं होतं आणि तिथपासून भारतात सुरुवात झाली. त्यानंतर इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांनी आक्रमणे होऊ लागली. म्हणजे 11व्या शतकापासून भारतात अनेक प्रकारची तुर्कांची आक्रमणे व्हायला सुरुवात झाली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले आणि विस्तार करत करत भारताच्या उत्तरेकडील वायव्य सरहद्दीपर्यंत आले. आणि त्यानंतर मोहम्मद गजनी नावाचा व्यक्ती, म्हणजेच तो गजनी या प्रांताचा सुभेदार होता. त्यानंतर त्याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन करून सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्या बरोबर नेली. बख्तियार खिलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना भारतावर अनेक अत्याचार, आक्रमण अरबांची, तुर्कांची होत गेलेली दिसून येतो. मोहम्मद बिन खिलजी नावाचा याने जे आपल्या भारतात नालंदा येथील तत्वज्ञान विद्यापीठ होतं, फार मोठं विद्यापीठ म्हणून ओळखलं जायचं. तेथील जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयाला आग लावली आणि संपूर्ण जे पुस्तकं होते आपल्या तत्वज्ञानाचे ते जाळून टाकले. त्यामुळे काय झालं, आपल्याजवळचा जो ज्ञानाचा साठा होता त्याचा ऱ्हास झाला. म्हणजे आजपर्यंत जी आपण प्रगती केली याच्याही पुढे जाऊन आपण प्रगती करू शकत असतो. कशाच्या बळावर? जे नालंदा विद्यापीठातील पुस्तक होते, ज्ञान होतं, ज्ञानाचा साठा होता, तो आपण घेत असतो आणि या ज्ञानाच्या बळावर आपण जगावर संपूर्ण वर्चस्व निर्माण करत असतो. परंतु या बख्तियार खिलजीने 1211 मध्ये नालंदा विद्यापीठावर आक्रमण केले आणि तेथील ग्रंथालयाला आग लावली. त्यामध्ये अशी मान्यता आहे की जेव्हा बख्तियार खिलजीला काहीतरी रोग झाला होता, त्यासाठी नालंदा विद्यापीठातील एका वैद्यकशास्त्राने त्यांना औषध दिली होती आणि ती औषध न सांगता न विचारता दिली होती. ते कशा पद्धतीने? त्यांना एक पुस्तक कुराण वाचायला दिलं होतं आणि त्या कुराणाच्या पेजला म्हणजेच प्रत्येक पानाला औषध लावून दिली होती आणि ते वाचताना तो आपल्या जिभीचा थोका त्या पुस्तकाला लावायचा आणि त्याच्या माध्यमातून काय व्हायचं, ते औषध त्याच्या पोटात जायचे आणि त्यामुळे त्याचा रोग रोग नष्ट झाला. आणि त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला, कशा पद्धतीने आपला रोग नष्ट झाला, आपण सुधे झालो. त्यामुळे त्याने विचारण्याचा प्रयत्न केला त्या वैद्यकाला, परंतु त्या वैद्यकाने सांगितलं नाही. त्यामुळे त्याने काय केलं, त्या लायब्ररीवर हल्ला केला आणि ते जाळून टाकले. अशा पद्धतीने भारतावर परकीयांचे अनेक आक्रमण होत गेले. त्यानंतर आपण पाहणार आहोत उत्तरेकडे सुलतानशाही. दुसरा पॉइंट आहे आपण उत्तरेकडे सुलतानशाही. जसजसे भारतातील वायव्य प्रांतात अरबांचा, तुर्कांचा प्रवेश होत गेला तसे भारतातने उत्तरेकडील सुलतानशाही निर्माण झाली. त्यांनी वायव्येकडून भारतात प्रवेश केला आणि उत्तरेकडे आपले सुलतानशाही स्थापनेचा प्रयत्न केला. इसवी सनाचे 1175 ते 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद बिन घोरी याने भारतावर आक्रमण केले. म्हणजे
जो घुर येथील सुलतान होता मोहम्मद बिन घोरी याने काय केले, भारतावर सुरुवातीला 1175 ते 1178 या कालावधीत आक्रमण केले आणि भारतातील जिंकून घेतलेल्या परदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबकाची नेमणूक केली. मोहम्मद घोरीने काय केलं, भारतावर आला, आक्रमण केले आणि आपला प्रदेश जिंकून घेतला आणि त्या प्रदेशावर मोहम्मद घोरी याची कुतुबुद्दीन ऐबकाची स्थापना केली. कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबक का होता, पहिला दिल्लीचा सुलतान म्हणून ओळखला जाते कुतुबुद्दीन ऐबक. पुढे याच पद्धतीने अनेक राजघराणे होत गेली. इसवी 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून येथे तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. ऐबक जो होता तो गुलाम वंशाचा संस्थापक होता, म्हणजे गुलाम वंशाचा सुलतान होता. गुलाम परंपरा म्हणजे विद्यार्थ्यांना की जो मेन मोहम्मद घोरी होता तो अनेक गुलाम आपल्या राज्यात पाळत होता, म्हणजे काय तर त्यांना विकत घेत होता. त्याच पद्धतीने त्यांना ऐबकांना सुद्धा विकत घेतलं होतं आणि ऐबकाची त्याने भारतावर नेमणूक केली आणि तो गुलाम वंशाचा संस्थापक म्हणून ऐबकाला ओळखले जाते. ऐबकाचा नंतर दिल्लीचा सुलतान होता 1206 ते 1210 पर्यंत. 1206 ते 1210 पर्यंत हा ऐबकाचा कार्यकाल आहे. म्हणजेच काय, 1206 मध्ये त्यांची सुरुवात झाली आणि 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबकाला मानले जाते आणि दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होय, म्हणजे लोधी घराण्याचा, म्हणजे दिल्लीतील सुलतानशाहीमध्ये लोधी काय होता, इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता लोधी घराण्याचा. त्याच्या स्वभावामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले आणि पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले. म्हणजे पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान, त्याने काय केलं, त्यांना बाबरला आमंत्रण देऊन इब्राहिम लोधी विरुद्ध लढण्यासाठी आश्वासन दिले आणि तेथूनच पानिपतचं पहिलं युद्ध घडून आलं. 1526 मध्ये पानिपतचं युद्ध झालं. कोणाकोणामध्ये झालं, तर इब्राहिम लोधी आणि बाबर यामध्ये. आणि त्यानंतर भारतातली मुघल सत्तेला सुरुवात झाली. त्या अगोदर आपण मुघल सत्ता पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांना आपण विजयनगरचे साम्राज्य स्थापन करणार आहोत. विद्यार्थ्यांना मला सांगा, विजयनगरचे साम्राज्य केव्हा कोणी स्थापन केले? बरोबर, कोणी स्थापन केले? कृष्णदेव राय. विजयनगरचे राज्य दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक यांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यातूनच विजयनगर व बहामनी हे दोन प्रबळ राज्य उदयास आले. दिल्लीचा जो सुलतान होता मोहम्मद बिन तुघलक यांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. म्हणजे दिल्लीची जी मध्यवर्ती सत्ता होती, म्हणजे मेन मुख्य सत्ता होती, त्यांच्यात उठाव घडून आले आणि त्यातूनच दोन महत्त्वाचे आणि मुख्य राज्य निर्माण झाले. ते कोणचे, तर बहामनी आणि विजयनगर. विजयनगर सम्राट हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोन भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. जे विजयनगरची स्थापना करणारे दोघे भाऊ होते, म्हणजे हरिहर आणि बुक्क. हे दक्षिण भारतातील दोन भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. म्हणजे हे दोन भाऊ जे होते दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये सरदार म्हणून काम पाहत
होते, परंतु दक्षिण भारतात त्यांनी विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्तित्वाचा फायदा घेऊन म्हणजे 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगर राज्य स्थापन केले. म्हणजे दक्षिणेत विजयनगर स्थापन केले हरिहर आणि बुक्क या दोन भावाने 1236 मध्ये. 1236 मध्ये. त्यानंतर आजच्याच कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? हंपी होती. ती आज कुठे आहे? कर्नाटकातील हंपी या ठिकाणी. त्यानंतर विजयनगरचा पहिला राजा होय हंपी, म्हणजे हरिहर हा जो आहे विजयनगरचा पहिला राजा होय. हरिहर नंतर त्याचाच भाऊ म्हणजे बुक्क होता, बुक्क देवराय, त्याला बुक्क असं म्हणायचं. त्यानंतर हरिहर नंतर त्याचाच भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंत प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. म्हणजे त्याच्यानंतर बुक्क यांनी राजसत्ता पाहिली. त्यानंतर कृष्णदेवरायाला म्हणजे हरिहर, त्याच्यानंतर बुक्क आणि त्यानंतर कृष्णदेवराय इसवी सन 1501 मध्ये राजा म्हणून विजयनगरच्या गादीवर आला आणि आपली कारकीर्द स्थापन केली. पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि संपूर्ण दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य पसरले होते. आणि बाबर सुद्धा असं म्हणतो की दक्षिणेतील सर्वात प्रभावशाली राजा कोण असेल तर तो कोण? कृष्णदेवराय असं म्हणतो. कृष्णदेवरायानंतर विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. त्यानंतर आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत, बहामनी राज्य. ज्यावेळी भारतावर मोहम्मद बिन तुघलकाचं शासन होतं त्याच वेळी बहामनी राज्य सुद्धा भारतात स्थापन झालेलं होतं. वजीर बहामनी राज्याचा जो हा होता हसन गोंगू याने दक्षिण भारतात अनेक राज्य स्थापन केली आणि बहामनी राज्य सुद्धा त्यापैकी एक होतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेकडील सुलतानशाही, विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य या पद्धतीने आपण सर्व पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, बहामनी राज्य हे मोहम्मद गवान यांनी स्थापन केलेलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, शिवपूर्वकालीन भारतामध्ये वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेकडील सुलतानशाही, विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य असे 3 पॉईंट पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला यामधील काही अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही उद्या येताना वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेकडील सुलतानशाही आणि विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य यावर अभ्यास करून यायचा आणि त्या तिन्ही मुद्द्याची म्हणजे 4ही मुद्द्याची थोडक्यात माहिती लिहून आणायची. हा तुमच्यासाठी आज स्वाध्याय आहे. उर्वरित भाग जो राहिलेला आहे मुघल सत्ता तो आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. घरून येताना वाचून यायचं. धन्यवाद.